जगणंच ओझं व्हावं किंवा जगणं अगदी नकोसं वाटावं, स्वतःची भीती वाटावी, ही जगरहाटी नको वाटावी, असं तुमच्या बाबतीत कधी घडलंय का? असा विचार तुमच्या मनात कधी आलाय का? नक्कीच कमेंट्समधून सांगा. असं का व्हावं की मलाच माझं भय वाटावं? असं का व्हावं की मलाच माझं भय वाटावं आणि जीवन हे जगताना जीवनच ओझं व्हावं? जीवन हे जगताना जीवनच ओझं व्हावं. इतरांसाठी जगताना जगण्याचंच भय वाटावं. इतरांसाठी जगताना जगण्याचंच भय वाटावं आणि कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडताना मनालाच जडत्व यावं. कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडताना मनाला जडत्व यावं आणि तरी इतरांसाठी धावावं. तरी इतरांसाठी धावावं. स्वतःचा विचार आला तर जगानं स्वार्थी म्हणावं. स्वतःचा विचार आला तर जगानं स्वार्थी म्हणावं आणि इतरांचं सारं करतानाच आपण त्यांचं प्रिय असावं. इतरांचं सारं करतानाच आपण त्यांचं प्रिय असावं. अशी कशी जगरहाटी खरंच मला कळत नाही. अशी कशी जगरहाटी खरंच मला कळत नाही आणि इतरांचं सारं करताना स्वतःचा विचारच येऊ देत नाही. इतरांचं सारं करताना स्वतःचा विचारच येऊ देत नाही. स्वतःचं अस्तित्व जपावं तर आपण अहंकारी स्वार्थी होतो. स्वतःचं अस्तित्व जपावं तर आपण अहंकारी स्वार्थी होतो आणि इतरांसाठी जगताना मात्र आपणच संपून जातो. इतरांसाठी जगताना मात्र आपणच संपून जातो. फरक फारसा कुणाला पडत नाही. फरक फारसा कुणाला पडत नाही, पण अस्तित्व आपलं उरत नाही. फरक फारसा कुणाला पडत नाही, अस्तित्व आपलं उरत नाही. स्वत्व सारं संपून जातं आणि तिथंच जगण्याचं ओझं वाटू लागतं. स्वत्व सारं संपून जातं आणि तिथंच जगण्याचं ओझं वाटू लागतं. तिथंच जगण्याचं ओझं वाटू लागतं. बरोबर ना? कविता कशी वाटली नक्कीच सांगा. कवितेबद्दलचे अभिप्राय नक्कीच कमेंट्समधून सांगा आणि काव्यमोती चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.